मित्रांनो नमस्कार. इस्त्रीचं काम चालू आहे. हे बघा असं इस्त्री चालू आहे. हे बघा कशी घडी मारायची काय नाही ते तुम्हाला सगळं दाखवतो. असा पुस्तकामध्ये टाकूनच घडी मारावती. इकडे तयार केल्यात बघा. इकडं ही कमीत कमी 10 ते 12 साड्या येतात आणि हे चालू आहे इस्त्रीला. काय इकडे इस्त्रीच्या बंद घालून ठेवलेत. आता हे मॅडम कडे आमच्या हे गट द्यायचे आपण 10-12 साड्याचं आहे. बाकी सर्व बाजूला उठ. हा ठेवले. ही माझ्याकडे अर्ध काम असते, अर्ध मॅडम कडे असते. इस्त्री वगैरे सगळं पॅकिंग करायचं माझ्याकडे काम, तिकडे शिवायचं काम चालू असते. किती राहिले आता? त्याच्यात 12. तर बघा आता मंडळी, आता इस्त्रीची घडी कशी मारतोय मी. आता तिथं मध्ये पुट्टा टाकून घेतलेला आहे. ही अशी साडी पॅक बसते एकदम ॲक्युरेट, हलायचं कामच नाही. अशी उतरून अशी घडी मारायची. मागचा काष्टा दुमडू द्यायचा नाही. अशी टाकायची खाली, अशी चाळून घ्यायची मस्त पैकी. जास्त आपली मोठी घडी होत नाही. हे सर्व मेहनतीच काम आहे. कमरेला तुकडा पडायचं, भरपूर मेहनत करायची. फुकट कुठलंही नाही. मेहनत शिवाय पैसाच भेटत नाही. भटकंती करण्यापेक्षा आपल्या घरातल्या घरात काम चाललंय आमचं. तुम्हाला कसं वाटतंय काय नाही बघा. आमचा टेलरचा बिझनेस कसा वाटतंय काय नाही सांगा पटापटा कमेंट मध्ये. द्यायचे का? ही काही तर गट बांधून ठेवले. अशी प्रत्येक घडी इस्त्री मारून घ्यायची. आता हे आपला पदर, पदरावर पण चांगली इस्त्री मारून घ्यायची. गिऱ्हाईकांना पाहिजे चांगला पदर पॉशपैकी दिसायला पाहिजे. बघा असा दुमडून घ्यायचा. दुमडून काय घ्यायचंय, अशी एक बार इस्त्री मारली ना, अशी पलटी मारली ना, आपण पॅकिंग केले की अर्धा आपल्याला पदर साडी कुठल्या कलरची आहे ते दिसायला पाहिजे. हे बघा पदर पण दिसला, साडी कुठल्या कलरची आहे ती सगळ्याच गोष्टी दिसतात. बघा ही साडी, हे पदर. पिशवी कुठे ठेवली? पिशवीत लगेच टाकून द्यायची. स्टिकर वगैरे सर्व टाकून दिलं ना, पुन्हा काही मध्ये घोटाळा होत नाही. स्टिकर लगेच मध्ये टाकून द्या ना. आता लगेच दुसरी घ्यायची. जेवला पुन्हा टाकली दिसायला घाम यायला